यशस्वी व्हायचं आहे, मग हे 8 व्यक्तिमत्व विकासाचे गुण आजच आत्मसात करा. सर्वांगीण उत्कृष्टतेसाठी एक ब्ल्यूप्रिंट. यश हे कधीच सरळ रेषेत मिळत नाही. ते विविध कौशल्यांचे, अनुभवांचे आणि दृष्टिकोनांचे मिश्रण असते. यश म्हणजे केवळ पद, पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे, तर विचार, दृष्टिकोन आणि कृती यांचा संगम असतो. आजच्या जगात खरोखर यशस्वी होण्यासाठी आपल्याला विविध क्षेत्रातील गुणधर्म आत्मसात करावे लागतात. खाली दिलेले 8 गुण तुमच्यात असतील तर तुम्ही सर्वकष यशाचा मार्ग निश्चितच खुला कराल. पहिला, वकिलासारखं बोला. शब्द म्हणजे शक्ती. वकील आपल्या शब्दांचा वापर अतिशय संयम, स्पष्टता आणि प्रभावीपणे करतो. वकिलासारखं बोलणं म्हणजे आपल्या विचारांना तार्किक रचनेत मांडणं, त्याचं ठामपणे आणि शांतपणे समर्थन करणं आणि समोरच्याला न आक्रमक होता पटवणं. योग्य शब्द एखादा वाद मिटवू शकतात, संधी निर्माण करतात आणि दरवाजे उघडू शकतात. दुसरं, तत्त्वज्ञासारखं व्यक्त व्हा. तत्त्वज्ञ केवळ बोलत नाहीत, ते अर्थपूर्ण अभिव्यक्त होतात. ते साध्यातून गहिरे अर्थ शोधतात आणि विचारांना शाश्वत रूप देतात. जेव्हा तुम्ही तत्त्वज्ञासारखं बोलता तेव्हा तुमचा संवाद अधिक विचार प्रवृत्त, अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणारे होते. तिसरा, मानसशास्त्रज्ञासारखं विश्लेषण करा. लोकांना काय प्रेरणा देतं, काय दुखावतं आणि काय बरे करतं हे समजून घेणं म्हणजे एक प्रकारचं सामर्थ्य आहे. मानसशास्त्रज्ञ लोकांच्या वर्तनामागची कारणं, पॅटर्न शोधतात. हे कौशल्य आत्मसात केल्यावर तुम्ही नाती, नेतृत्व आणि स्वतःचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करू शकता. चौथा, गुप्तहेरासारखं निरीक्षण करा. सत्य सूक्ष्म तपशिलात लपलेलं असतं. एक चांगला गुप्तहेर नेहमी जे इतरांना दिसत नाही ते पाहतो. निरीक्षणामुळे तुमची अंतःप्रेरणा तीव्र होते, चुका टाळता येतात आणि योग्य वेळेस संधी ओळखता येते. बारकाईनं पाहिलं तर अनेक गोष्टी डोळ्यासमोर असूनही लपलेल्या असतात. जे दिसतं त्या पलीकडे पहा. सूक्ष्म बारकावे ओळखण्याची कला तुमच्या यशाचं गमक ठरू शकतं. पाचवा, न्यायाधीशासारखे निर्णय घ्या. जीवनात अनेक गोष्टी करड्या रंगात असतात, काळं किंवा पांढरं नसतं. न्यायाधीश वस्तुस्थिती तपासतो, भावनांना बाजूला ठेवतो आणि योग्य निर्णय घेतो. न्यायाधीशासारखा निर्णय घेणं म्हणजे संतुलन साधणं, न्यायप्रियता ठेवणं आणि आदर मिळवणं. हे म्हणजे कृतिशील शहाणपण. सहावं, कलाकारासारखं निर्माण करा. नवीन कल्पनांची सुरुवात ही कल्पकतेपासून होते. कलाकार धाडस करतो, नियम मोडतो आणि काहीच नसताना सौंदर्य निर्माण करतो. जेव्हा तुम्ही कलाकारासारखं सर्जनशील होता तेव्हा तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन कोणत्याही गोष्टीत झळकतो. उत्पादन, उपाय किंवा विचार पद्धतीमध्ये हीच सर्जनशीलता सरासरी आणि अपवादात्मकतेला फरक ठरवते. सातवं, अभियंत्यासारखं काम करा. अभियंते अशा गोष्टी निर्माण करतात ज्या दीर्घकाळ टिकतात. ते प्रणालीमध्ये विचार करतात, समस्यांचं तर्कशुद्ध निराकरण करतात आणि कल्पनांना प्रत्यक्षात उतरवतात. स्थिर, शाश्वत आणि समस्यावर उपाय देणारं काम करा. विचारांचं रूपांतर कृतीत हाच खरा यशाचा पाया. अभियंत्याप्रमाणे काम करणं म्हणजे व्यावहारिक, विश्वासार्ह आणि नेहमी प्रगतिशील असणं. आठवं, सर्व गुणांचं एक मिश्रण म्हणून जगा. खरी यशस्वीता एका गोष्टीत नैपुण्य मिळवण्यात नाही, तर अनेक गोष्टींचं संतुलित मिश्रण साधण्यात आहे. बोला, व्यक्त व्हा, विश्लेषण करा, निरीक्षण करा, निर्णय घ्या, निर्माण करा आणि कार्य करा. यश कोणत्याही एका कौशल्यावर नाही, तर अनेक गुणांची सांगड घालण्यात असतं. संवाद, विश्लेषण, निरीक्षण, निर्णय, निर्माण आणि कृती ही सर्व मूल्य जीवनात रुजवा. यशस्वी माणसं एकाच क्षेत्रात तज्ज्ञ नसतात, ते अनेक कौशल्यांचं समतोल रूप असतात. आजपासून प्रत्येक दिवस एक संधी आहे स्वतःला घडवायची, सजवायची आणि यशस्वी बनायची. हे 8 गुण तुमचं व्यक्तिमत्व उजळवतील आणि तुम्हाला केवळ यशाकडे नव्हे तर महानतेकडे घेऊन जातील. तर मग वाट कसली बघताय? यशस्वीतेच्या या प्रवासाला आजच सुरुवात करा. थँक्यू.